मंडळी, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थींच्या बँक खात्यात लवकरच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या 2 हप्त्यांची एकत्रित रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच पुढच्या 4 दिवसात प्रत्येकी लाभार्थीच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होतील। ही रक्कम 14 जानेवारी पूर्वी खात्यात येणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे। तसंच डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे। त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने ही विशेष भेट देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीचं हे मोठं गिफ्ट असल्याचं सांगण्यात येत आहे। पण हे गिफ्ट आहे की महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठीची रणनीती? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।